प्रकरण 3. ऑपरेशन थीफ इस्रायली गुप्तचर संघटनेची महत्त्वपूर्ण कामगिरी. परमपिता अब्राहमची म्हणून पुण्यभूत ठरलेल्या कनानच्या व नंतर पॅलेस्टाईन या नावाने विख्यात झालेल्या भूमीत पुन्हा आपले पाय रोवण्यासाठी यहुद्यांना फार मोठा लढा द्यावा लागला. हे खरे आहे, त्यांनी अनेक वर्षे अनेक मार्गांनी चालविलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित होतं, हेही खरे आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या यशावर पाणी फिरवू शकेल अशी आणीबाणीची वेळ आली होती. पण ती वेळ टळली किंवा टाळली. ती इस्रायली गुप्तचर यंत्रणेने राबविलेल्या एका हेरगिरी मोहिमेमुळे. ही मोहीम म्हणजेच ऑपरेशन थीफ ही मोहीम जर यशस्वी झाली नसती तर इस्रायल नावाचं हे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आलं असतं किंवा नाही याविषयी मन शंकित होतं. अनेक वर्षे तुर्कांच्या ताब्यात असलेलं पॅलेस्टाईन पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आलं. त्याचं विभाजन करून तेथे यहुद्यांना त्यांची हक्काची जागा द्यायचं गाजरही त्यांनी दाखवलं, पण पुढे त्यांची दानत फिरली आणि त्यांनी त्याकडे पाठ फिरवण्याचा आपला उद्योग सुरू केला. नंतर दुसऱ्या महायुद्धात आपलं लष्करी आणि आर्थिक पेकाट मोडल्याने त्यांनी हा पॅलेस्टाईन प्रश्न तसाच टांगता ठेवून तेथून काढता पायही घेतला. शेवटी पॅलेस्टाईनच्या विभाजनाची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघावर पडली. ग्रेट ब्रिटन किंवा या तथाकथित महासत्ता आणि त्यांचेच एक प्याद असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाने जेथे जेथे म्हणून हस्तक्षेप केला तेथल्या समस्या व नव्याने निर्माण झाल्या हा इतिहास आहे. पॅलेस्टाईनमधील समस्या वाढल्या ही त्या इतिहासाचीच पुनरावृत्ती होती. असो तर या संयुक्त राष्ट्रसंघाने 29 नोव्हेंबर 1947 रोजी पॅलेस्टाईनची फाळणी केली. या फाळणीचा परिणाम भयानक झाला. तसंही मुस्लिम, अरब आणि यहुदी यांच्यातील संबंध शेकडो वर्षांपासून कधीही सौहार्दाचे नव्हते. त्यांच्यातील नात्याचं वर्णन करायचं तर त्याला विळ्याभोपळ्यातील नात्याची उपमा द्यावी लागेल. त्याला आता फाळणीचं कारण मिळाल्याने दोघांच्यात उभा संघर्ष पेटला आणि तो रौद्र रूपही धारण करू लागला. फाळणी झाली म्हणजे प्रश्न सुटला नव्हता. यहुदी भूभाग जरी वेगळा करण्यात आला असला तरी तेथे वेगळ्या राष्ट्राची स्थापना होऊन त्यावर आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटली असे म्हणता येणार नव्हते. नव्या राष्ट्राची स्थापना काही झाली नव्हती. तशी हालचालही होते असं वाटत नव्हतं. उलट फाळणीच्या प्रक्रियेनंतर तेथे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि मध्यपूर्वेतल्या एकूण मुस्लिम अरबांचा विरोध पाहून या फाळणीचा पुनर्विचार करण्याचे प्रयत्न अमेरिकादी महासत्तांकडून होऊ लागले. प्रत्यक्षात दोहोंपैकी एकही गोष्ट वास्तवात आली नाही. वेळ मात्र जात होता. हा वेळ जाऊ लागला तसतसा हा वाद जास्तच चिघळत चालला. पॅलेस्टाईनच्या शेजारी असलेल्या इजिप्त, सौदी अरेबिया, जॉर्डन, सीरिया, लेबनान, इराक या देशांतून वसणाऱ्या मुस्लिम अरबांच्या आपल्या पॅलेस्टिनी जातभाईप्रती असलेल्या भावनाही उत्तरोत्तर तीव्र होऊ लागल्या होत्या. राजकीय दबावाबरोबरच लष्करी बळाने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होऊ लागला. त्यांच्या या क्रियाकलापांकडे यहुदी गुप्तचर यंत्रणा शाईच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात होतं. शाईकडून मिळणाऱ्या बातम्यांमुळे यहुदी नेतृत्वात चिंतेचं वातावरण होतं. या चिंतेमागेही एक सबळ कारण होतं. ब्रिटिश सैन्य व अरब गनिमांविरुद्ध लढण्यासाठी यहुदी क्रांतिकारक पॅलेस्टाईनमध्ये बंदुकांच्या गोळ्या व इतर शस्त्रे ट्रॅक्टरमध्ये लपवून आणत असले आणि त्यांचा साठा करत असले तरी त्यांचे प्रमाण खूपच कमी होते. त्यातीलही अनेक शस्त्रे वापरून निकामी झाली होती. अशा अवस्थेत अरब राष्ट्रांनी रीतसरचे लष्करी आक्रमण केल्यास त्यांना तोंड देणे अशक्य होते. शाईच्या गुप्तचरांचे अहवाल पाहता अरब राष्ट्रांच्या आक्रमणाची शक्यता 100% होती. यहुदी इस्रायलची स्थापना मुस्लिम अरब खपवून घेणार नाहीत हे नक्की होतं. एकदा का लष्करी पराभव झाला की केवळ यहुदी राष्ट्राचं स्वप्नच नव्हे तर
पॅलेस्टाईनसह मध्यपूर्वेतून वस्त असलेल्या यहुदी प्रजेचं समूळ शिरकाण होणार ही काळ्या दगडावरील रेघ होती. तेच यहुदी नेतृत्वाच्या आणि त्यातल्या त्यात डेव्हिड बेनगुरियन यांच्या चिंतेचं कारण होतं. फाळणी होऊन बरेच दिवस झाले होते. फेब्रुवारी महिना उजाडला होता. पण चिंतेचे निराकरण काही झाले नव्हते. ते निराकरण करण्याचा एकच मार्ग होता, पुरेसा शस्त्रसाठा जमा करणे. डेव्हिड बेनगुरियन यांनी झटकेप निर्णय घेऊन टाकला. आपल्या रेंगाळत वेळेचा अपव्यय करून समस्या वाढविणाऱ्या राज्यकर्त्यांसारखा जास्त वेळ फुकट घालविलाच नाही. एहूद एव्हरियल याला बोलावणं धाडलं. एव्हरियल राहत असलेल्या किबुत्झपाशी एक फोर्ड गाडी थांबली. ती पाहून एव्हरियल काय समजायचा ते समजला. गाडीतील माणसाने डेव्हिड बेनगुरियन यांचा निरोप त्यांना सांगितला. एव्हरियल त्यावर जास्त प्रश्न विचारता गाडीत बसला. परत जाण्यासाठी गाडीने वळण घेतले. एवढ्या महत्त्वाच्या आणि आणीबाणीच्या कामासाठी बेन गुरियन यांनी ज्याच्यावर विश्वास टाकला होता तो हा एहूद एव्हरियल होता तरी कोण? ऑस्ट्रियातून पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या या बुद्धिमान माणसाने झिओनिस्ट चळवळीसाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं ठरवलं होतं. जगभरातून यहुद्यांना पॅलेस्टाईनमध्ये आणण्यासाठी झटणाऱ्या मोसाद ले आलिया बेत या संस्थेचा तो आघाडीचा म्होरक्या होता. आलिया बेतसाठी इतरांना अशक्य वाटणारी व्हिएन्ना, इस्तंबूल, अथेन्स आणि पॅरिसमधील यहुद्यांना पॅलेस्टाईनमध्ये आणण्याची कामगिरी त्याने करून दाखविली होती. हे त्याचं काम महत्त्वाचं खरंच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे ती त्याची दुसऱ्या महायुद्धादरम्यानची कामगिरी. नाझी छळछावण्यांमधून त्यावेळी यहुद्यांचं शिरकाण मोठ्या वेगाने सुरू होतं. अशा वेळी ठिकठिकाणच्या छळछावण्यांमधून त्याने नाझी अधिकारी म्हणून आपली माणसं घुसवली आणि त्या छळछावण्यातून जवळजवळ लाखभर यहुद्यांना सोडवलं. आताही आणीबाणीची वेळ आली तेव्हा डेव्हिड बेनगुरियन यांना त्याची आठवण येणं स्वाभाविकच होतं. निरनिराळ्या मोहिमा पार पाडण्यासाठी सतत जगभर फिरणारा एहूद एव्हरियल केवळ 2 महिन्यांपूर्वीच आपल्या घरी आला होता. पॅलेस्टाईनच्या फाळणीनंतर जोखमीचं काम संपलं असं त्याला वाटलं असावं, पण तसं नव्हतं. लवकरच मोटार आपल्या इच्छित स्थळी पोहोचली. एव्हरियल बेन गुरियन यांना सामोरा गेला. त्याला तसा समोर पाहताच बेनगुरियन यांना अतिशय आनंद झाला. आनंदातिशयाने त्यांनी त्याला मिठी मारली. त्याला बसायला सांगून ते म्हणाले, मित्रा, आता नीट ऐक, युद्धाचे पडघम वाजू लागलेत. युद्ध कधीही सुरू होईल. या 5 अरब राष्ट्रांचा काही नेम नाही. एव्हरियलचा चेहरा गंभीर झाला. तो बेन गुरियन यांच्या चेहऱ्याकडे तो पाहत राहिला. त्याला तेथे अचानक बोलावण्यामागचे कारण बेन गुरियन यांनी सांगितले. एव्हरियल, तुझा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे. तो पुन्हा वापरण्याची वेळ आली आहे. तू युरोपात जावस आणि आपल्यासाठी शस्त्र खरेदी करावीस, अशी माझी इच्छा आहे. ते आज्ञार्थी सुरात एव्हरियलला म्हणाले. त्यानंतर कुणीच काही बोललं नाही. खोलीत कमालीची शांतता पसरली. काही क्षणांनंतर त्या शांततेचा भंग करत बेन गुरियन यांचा आवाज त्या खोलीत घुमला. एव्हरियल, आता आपण डावपेच बदलतो. क्षणभर थांबून ते एव्हरियलच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. एव्हरियलचे प्राण कानात गोळा झाले होते. तो त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. बेनगुरियन यांना समाधान वाटले. ते म्हणाले, आधी आपण शस्त्रास्त्र कशी आणत होतो ते तुला माहितीये. 8-10 बंदुका ट्रॅक्टरच्या इंजिनात लपवायच्या आणि हे ट्रॅक्टर हैफा येथल्या बंदरात यायची वाट पाहत राहणं आपल्याला आता परवडण्यासारखं नाही. जे काही आपल्याला करायचंय ते पटापट आणि नेमकेपणाने करायला हवे. शस्त्र खरेदीसाठी हवा असलेला पैसा युनियन दी स्विस बँकेत आहे आणि कागदाचं एक चिटोरं एव्हरियल पुढे धरत त्यांनी म्हटलं, ही आहे शस्त्रांची यादी. कागदाचं ते चिटोरं एव्हरियलने आपल्या हातात घेतलं आणि त्यावरून नजर फिरवायला सुरुवात केली. शस्त्रास्त्रांची ती यादी केवळ 6 ओळींची होती.
ती वाचून झाल्यानंतर त्याने बेनगुरियन यांच्याकडे पाहिले. तेही बहुधा त्याचीच वाट पाहत असावेत. काहीही न बोलता त्यांनी आपल्या टेबलच्या खणातून आणखी एक कागद काढून त्याच्या हातात दिला. ते पत्र आहे हे एव्हरियलच्या लक्षात आले. त्याने ते वाचायला सुरुवात करायच्या आधीच बेन गुरियन त्याला म्हणाले, पॅरिसला क्लिंगर नावाचा आपला एक यहुदी उद्योगपती आहे. त्याने आपल्याला सर्व मदत द्यायचं कबूल केले. तू प्रथम त्याला जाऊन भेट. आपल्या या बोलण्यावर एव्हरियलच्या उत्तराची वाट पाहता डेव्हिड बेनगुरियन आपल्या खुर्चीतून उठले. एव्हरियलपाशी आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून सद्गदित स्वरात म्हणाले, एहूद, तू आपल्यासाठी काहीही करून 10,000 रायफली आणल्या पाहिजेत. डेव्हिड बेन गुरियन यांचं नेतृत्व, त्यांचं आपल्या सहकाऱ्यांवर आणि यहुदी प्रजेवर असलेलं प्रेम सर्वांनाच माहीत होतं. त्यांना नाही कोण म्हणणार. एहूद एव्हरियलने होकारार्थी मान हलवली आणि तो तेथून बाहेर पडला. युरोपात जाण्याची सगळी तयारी एहूद एव्हरियलने पूर्ण केली. आपला नकली पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांप्रमाणे त्याचं नाव असणार होतं. जॉर्ज अलेक्झांडर उबेराल, तो सोलेल बोनेह या बांधकाम कंपनीचा कमर्शियल डायरेक्टर होता. या व इतर काही गोष्टी खोट्या असल्या तरी 2 बाबी मात्र एकदम ख्या होत्या. त्या बाबी म्हणजे त्याचं वय आणि फोटो. त्यावेळी एहूद एव्हरियल उर्फ जॉर्ज उबेरालचं वय होतं 31 वर्ष. फोटोत त्याची जी छबी दिसत होती त्याप्रमाणे तो अंडाकृती चेहऱ्याचा, थोड टक्कल पडलेला, जाड भुवयांचा व मोठ्या डोळ्यांचा माणूस आहे, हे ओळखता येत होत. त्याशिवाय त्या फोटोवरून हा शांत स्वभावाचा माणूस आहे, असाही समज होत होता. तर एहूद एव्हरियल आपला बनावटी पासपोर्ट व इतर कागदपत्रे तसेच शस्त्रास्त्रांची यादी आणि बेनगुरियन यांनी दिलेलं पत्र घेऊन तेल अविव येथल्या लोद विमानतळावर उभ्या असलेल्या स्विस एअरच्या पॅरिसला जाणाऱ्या विमानात चढला. एव्हरियलजवळ स्वतःचे असे जास्त सामान नव्हतेच. आधीच्या कागदपत्रांव्यतिरिक्त त्याच्या दैनंदिन वापराच्या वस्तू, त्या दिवशीचे वर्तमानपत्र, बायबलची आणि गोथेच्या फॉस्टची जाडजूड प्रत त्याने एका पिशवीत सोबत घेतली होती. त्याचे प्रवासाचे तिकीट त्याच्याजवळ होतेच. तो आपल्या आसन क्रमांकाच्या आसनावर जाऊन बसला. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने आजूबाजूला नजर फिरवली. सगळी आसनं भरली होती. प्रवासात युरोपात जाणाऱ्या यहुद्यांची संख्या जास्त होती. फाळणीनंतर पॅलेस्टाईनमधील परिस्थिती स्फोटक बनली होती. अरब कधी आक्रमक होतील याचा काहीच नेम नव्हता. म्हणूनच आपल्या भवितव्याची आणि जीवाचीही काळजी असलेले पळपुटे यहुदी पुन्हा युरोपात जात होते. एव्हरियलने त्यांचे विचार मनांतून झटकून टाकले. त्या विमानात बहुसंख्य यहुदी असले तरी त्यांच्यात एक वेगळा माणूसही होता. एव्हरियलच्या पुढेच 1-2 आसनं सोडून तो बसला होता. हा माणूस कोण, कुठला, युरोपात कुठे व कशासाठी चालला आहे, हे एव्हरियलला माहीत असण्याची शक्यता नव्हती. किंबहुना माहीत नव्हतेच. त्या माणसाशी एव्हरियलची ओळख नसली तरी आपण मात्र ही ओळख करून घ्यायला हवी. त्या माणसाचं नाव होतं अब्दुल अझीज केरीन. हा केरीन सिरियन लष्करात कॅप्टन या हुद्द्याचा अधिकारी होता. तो युरोपात कशासाठी चालला होता? योगायोगाने एहूद एव्हरियल आणि कॅप्टन अब्दुल अझीज केरीन दोघांचाही हेतू एकच होता. शस्त्रखरेदी. शस्त्रखरेदीसाठी दोघांनी निवडलेलं ठिकाणही एकच होतं. झेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्राग. मात्र दोघेही एकमेकांविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. सीरिया हे मुस्लिम अरब राष्ट्र होते. मुस्लिम राष्ट्र असल्यामुळेच तेथल्या राजकीय नेतृत्वाला आणि जनतेलाही यहुद्यांचा तिटकारा किंवा जन्मजात वैर होतं. अशा वेळी आपल्या शेजारी एका यहुदी राष्ट्राची स्थापना होणं त्यांना कधीही मानवणार नव्हतं. ते यहुदी राष्ट्र जन्माला येण्याआधीच त्याचा फडशा पाडायचा असं तेथल्या नेतृत्वाने नक्की करून टाकलं होतं. सीरिया हे स्वतंत्र राष्ट्र असल्यामुळे तेथे कायम शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांच्या दलालांचा सुळसुळाट होता.
दुसऱ्या महायुद्धात या कंपन्यांची मोठी भरभराट झाली होती आणि आता त्यांना भरमसाठ नफ्याची चटक लागली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी तयार केलेली निरनिराळी शस्त्रं त्यांच्या शस्त्रागारात पडून होती. त्यांची विक्री करण्यासाठी त्या कंपन्यांचे दलाल सिरियात तळ ठोकून बसले होते. पण त्यावेळी सिरियाचे संरक्षणमंत्री असलेल्या अहमद शेरपती यांनी या शस्त्रास्त्र दलाल, मध्यस्थ आणि तस्करांना 2 हात लांब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी आपल्याला हवी असणारी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रं सरळ युरोपातूनच मागविण्याचं त्यांनी ठरवलं. ही शस्त्रं अर्थातच पॅलेस्टाईनमधील यहुद्यांविरुद्ध वापरली जाणार होती. ती आणण्यासाठीच कॅप्टन केरिनला युरोपात पाठवलं जात होतं. दोन्ही शत्रू नेत्यांना एकाच वेळी एकाच ठिकाणाहून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचं सुचलं होतं आणि त्यांनी नेमलेली माणसंही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच विमानाने, एकाच प्रकारची खरेदी करण्यासाठी एकत्र आली होती. हा नियतीचा अजब खेळ म्हटला पाहिजे. असो. स्विस एअरच्या विमानाने ठरल्या वेळी धावपट्टीवरून उड्डाण केलं आणि लवकरच फ्रान्समधल्या पॅरिसची दिशा धरली. पॅलेस्टाईन मागे पडलं आणि काही तासांतच आपलं शत्रुत्व व एकमेकांच्या हेतूची माहिती नसलेले हे 2 प्रतिनिधी पॅरिसला पोहोचले. येथून त्यांना विमान बदलावे लागणार होते. एहूद एव्हरियल पॅरिसमध्ये थांबणार असला तरी कॅप्टन केरिनला तेथे थांबायचे नव्हते. प्रागला जाणारे त्याचे विमान काही तासांनंतरच होते. तो त्याची वाट पाहत विमानतळावर थांबला. तर एव्हरियल पॅरिस शहरात आला. दोघांचे लक्ष एकच असले तरी नंतर मार्ग असे वेगवेगळे झाले. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर ठिकठिकाणी फिरून एव्हरियल आपल्या ठरलेल्या हॉटेलवर आला. आपला पाठलाग होत नाही ना याची त्याने खात्री करून घेतली. त्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत तो आपल्या खोलीतच थांबून राहिला. संधिप्रकाश सरला आणि आजूबाजूला अंधार दाटून आला तसा एक माणूस त्याच्या हॉटेलच्या दारात येऊन उभा राहिला. त्याने दार ठोठावताच एव्हरियलने दार उघडून त्या माणसाला आत घेतले. आत येताच त्या माणसाने क्लिंगरसाठी काही पत्र आहे का असे एव्हरिलला विचारले. एरियलने सावधगिरी बाळगत बेन गुरियन यांनी त्याला दिलेले पत्र त्या माणसाच्या हाती दिले. सगळे ठरल्याप्रमाणे घडत होते. तो माणूस जवळच्या खुर्चीवर बसून पत्र वाचू लागला. एव्हरियल पलंगावर एका कोपऱ्यात बसला. बसताना आपला एक हात त्याने कपाळाला लावला. बहुधा समोर असलेल्या माणसाच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास बसला नसावा. पण डेव्हिड बेनगुरियन यांचा पारखी स्वभाव त्याला माहीत होता. त्याने त्यावर विश्वास टाकायचं ठरवलं. एव्हरियलचं विचारचक्र सुरू असतानाच त्या माणसाने ते पत्र वाचून संपवलं आणि हलकंसं हास्य चेहऱ्यावर आणत तो त्याला म्हणाला, या पत्रातला क्लिंगर तो मीच. एव्हरियलनेही त्यावर हसून मान डोलावली. पण पुढे काही तो बोलला नाही. क्लिंगरनेच पुढे काय ते बोलावं अशी त्याची अपेक्षा होती. क्लिंगरने पुढे बोलायला सुरुवात केली, मित्रा, आता तुला माझे खरे नाव सांगायला हरकत नाही. माझे नाव आहे रॉबर्ट ॲड अब्रामोविच. तो थोडा वेळ थांबला. त्याला कसला तरी संकोच वाटतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवू लागले. पुढे तो म्हणाला, आत्ता मी येथे आयात निर्यातीचा व्यवसाय करतोय हे खरे आहे. पण इतर यहुद्यांप्रमाणेच मीही पॅलेस्टाईनमध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एका छोट्या बोटींतून 1943 मध्ये प्लेस्टाईनच्या किनाऱ्यावर उतरलोही, पण लवकरच तेथून पुन्हा युरोपात परत आलो. त्याच्या त्या बोलण्याने एव्हरियलच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. हा का? अब्रामोविचने बरोबर वाचला. त्याने त्याचं उत्तर देताना म्हटले, तुझ्यासारख्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटणारच. मलाही आपल्या पुण्यभूबद्दल आस्था वाटत असली तरी ऐशोआरामात जगावं, मदिराक्षींचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, घोड्यांच्या पागा आपल्यापाशी असाव्यात, अशी माझी महत्वाकांक्षा होती. म्हणूनच युद्ध संपल्यावर पॅरिसला येऊन बस्तान बसवायचं मी ठरवलं. एव्हरियलने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
मात्र त्याच्या चेहऱ्यावरील मिश्कील भाव कुणालाही सहज वाचता आले असते. थोडा वेळ शांतता. अब्रामोविचने पुन्हा आपले तोंड उघडले. तो म्हणाला, दोस्ता, शस्त्रास्त्र खरेदीसाठी बेनगुरियन यांनी आता तुला पाठवले आहे. पण मी जर पॅलेस्टाईनमध्येच राहतो तर त्यांनी तुझ्याऐवजी ही जबाबदारी माझ्यावरच सोपवली असती. युद्धाआधी बऱ्याच काळापर्यंत मी काय करत होतो ते माहितीये का तुला? नाही, एव्हरियलने उत्तर दिले. मी युरोपातल्या मोठ्या शस्त्रोत्पादक कंपनीचा प्रतिनिधी होतो. ते काम मी आता सोडले असले तरी अजूनही तेथे काम करणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी आपले खास मित्र आहेत. त्यांना शस्त्रांच्या विक्रीतच रस आहे. ते आपल्याला मदत करतीलच, अब्रामोविच हसून म्हणाला. डेव्हिड बेनगुरियन यांनी त्याला अब्रामोविचकडेच का पाठवले याचा एव्हरियलला व्यवस्थित उलगडा झाला. बेनगुरियन आणि अब्रामोविच या दोघांबद्दल त्याच्या मनात आदर उत्पन्न झाला. अब्रामोविचने आपल्याजवळील बॅगेतून ग्लॉसी पेपरवर छापलेले 2 जाडजूड कॅटलॉग काढून एव्हरियलपुढे ठेवले. एव्हरियल जसजसा या क्लॉगची पानं उलटू लागला तसतसा त्याच्या आश्चर्याला पार राहिला नाही. त्यावेळच्या सर्वात अत्याधुनिक अस्त्र-शस्त्रांची माहिती त्या कॅटलॉगमध्ये होती. अशा आधुनिक शस्त्रांची कल्पना सामान्य माणसांना स्वप्नात देखील करता येणं अशक्य होतं. तो कॅटलॉग पाहून एव्हरियल प्रभावित झालाय हे ओळखून अब्रामोविच त्याला म्हणाला, यातली बरीचशी शस्त्रं आपल्याला मिळवता येतील. पण त्यात एक अडचण आहे. ती कोणती? एव्हरियलने विचारले. मित्रा, ही कंपनी कुणाही व्यक्तिगत ग्राहकाला किंवा दलालाला आपली शस्त्रं विकत नाही. सार्वभौम देश वा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी आल्यासच त्यांच्याशी विक्री व्यवहार होतो. तू तसा प्रतिनिधी नाहीस. मग यावर उपाय कोणता? एव्हरियल. पॅलेस्टाईनची फाळणी झालीय खरी, पण सार्वभौम राष्ट्र म्हणून अजून इस्रायलला जगाची मान्यता मिळालेली नाही. इस्रायलचा प्रतिनिधी म्हणून तुझी तेथे डाळ शिजणार नाही. दुसऱ्या एखाद्या देशाचा प्रतिनिधी बनवून तुला कंपनीकडे पाठवता येते का ते पाहायला हवे. अब्रामोविचने तोडगा काढला. तोडगा काढला खरा, पण तो प्रत्यक्षात आणायचा कसा? अब्रामोविच विचारत पडला. आता पाळी एव्हरियलची होती. त्याचा एक सहाय्यक दुसऱ्या खोलीत होता. त्याने त्याला हाक मारली. तो आल्यावर एव्हरियल त्याला म्हणाला, हे बघ, तू आपल्या 53 पाटिये स्ट्रीटवरच्या कार्यालयात जा. तेथल्या टेबलच्या खणात तळाशी एक फोल्डर ठेवला आहे. तेवढं तू झटकेप येथे घेऊन ये. त्याच्या सहाय्यकाने होकार भरला आणि तो खोलीतून बाहेर पडला. 53 पाटिये स्ट्रीटवरील कार्यालय एव्हरियल उतरलेल्या हॉटेलपासून जवळच होतं. युरोप आणि इतर ठिकाणांहून यहुद्यांना काढून पॅलेस्टाईनमध्ये नेण्याच्या आपल्या मोहिमेचं नियोजन एव्हरियल याच कार्यालयातून करत होता. थोड्याच वेळात त्याचा सहाय्यक त्याने सांगितलेले फोल्डर घेऊन परत आला. एरियलने ते फोल्डर आपल्या हातात घेतले आणि त्यात असलेल्या काही पाकिटांतून एक पाकिट बाहेर काढले आणि त्या पाकिटावर आफ्रिकेतील इथिओपिया या देशाचे नाव होते. आत इथिओपियन सरकारची 7 ते 8 लेटरहेड्स कोरीत सहीशिक्क्यांसह तयार होती. अशी शेकडो लेटरहेड्स एव्हरियलने इथिओपियाचे राष्ट्रप्रमुख हेले सेलासी यांच्या एका विशेष सहाय्यकाला लाच देऊन मिळवली होती. ती अर्थातच अस्सल होती. त्यांचाच वापर करून यहुद्यांना पॅलेस्टाईनपर्यंत प्रवास करण्यासाठी आवश्यक असा व्हिसा मिळवून दिला जात होता. एव्हरियलने ती लेटरहेड्स अब्रामोविचच्या हातात दिली. ती पाहिल्यावर अब्रामोविचच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. त्यातले 2 कागद त्याने ठेवून घेतले. बाकीचे एव्हरियलला परत दिले. आपण काही वेळातच परत येतो, असे सांगून तो तेथून निघून गेला. अब्रामोविच तेथून बाहेर पडला तेव्हा पुढची योजना कशी मार्गी लागेल याविषयीची चिंता एव्हरियलच्या मनात घर करून होती. पण त्यावेळी तरी केवळ वाट पाहण्याव्यतिरिक्त त्याच्यापाशी दुसरा मार्ग नव्हता. अर्ध्यापाऊण तासांनंतर अब्रामोविच परत आला.
त्याच्या हातात 2 लिफाफे होते. एक त्याने एव्हरियलला दिला आणि दुसरा स्वतःपाशी ठेवला. त्या लिफाफ्यातच युरोपियन शस्त्रबाजाराचे दरवाजे उघडणारी गुरुकिल्ली होती. तो लिफाफा हाती येताच एहूद एव्हरियलला हायसे वाटले. एरियल पॅरिसमध्येच पूर्वतयारीत व्यस्त असताना सिरियन कॅप्टन अब्दुल अझीज केरीन काय करत होता. तेल अविवहून विमानाने पॅरिसला आल्यानंतर तो जास्त काळ तेथे थांबलाच नाही. मिळेल ते पहिले विमान पकडून तो झेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्रागला पोहोचला. तेथेही त्याने जास्त वेळ घालवला नाही. तो प्रागमधल्या बेलरिदो 20 येथे असलेल्या शस्त्रनिर्मिती कंपनीच्या आलिशान कार्यालयात दाखल झाला. सार्वभौम देश म्हणून सिरियाला मान्यता होती आणि या सार्वभौम सिरियाचा कॅप्टन केरीन हा अधिकृत प्रतिनिधी होता. त्यामुळे कॅप्टन केरीनपुढे कोणतीही अडचण नव्हतीच. उलट त्याचे त्या कार्यालयात स्वागतच झाले. कॅप्टन केरीनने कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलणी सुरू केली. ही बोलणी दीर्घकाळ चालली. बोलणीच्या शेवटी कॅप्टन केरीनने 10,000 रायफली, 10 लाख काडतुसं आणि इतरही काही शस्त्रास्त्रांची मागणी कंपनीकडे नोंदवली. एवढेच नव्हे तर ही शस्त्रास्त्र दमास्कसला पोहोचविण्याच्या तयारीला तो लागला. एकूण त्याचा प्रागला येण्याचा हेतू साध्य झाला होता. कॅप्टन केरीनचा संपूर्ण दिवस घाईगडबडीत गेला होता. आता बरीच रात्रही झाली होती. तो आपल्या हॉटेलात आला आणि पहिल्यांदा भोजनाला बसला. त्याचं भोजन सुरू असतानाच एक माणूस पॅरिस विमानतळावरून निघून प्राग विमानतळावर उतरला होता. कॅप्टन केरीनला त्याची कल्पना असण्याची शक्यताच नव्हती. दुसऱ्या बाजूला त्या विमानांतून उतरणाऱ्या माणसालाही आपला शत्रू निवांतपणे भोजन घेतोय हे माहीत नव्हते. एवढ्या रात्री प्राग विमानतळावर उतरणारा माणूस म्हणजेच एहूद एव्हरियल हे तुम्ही एव्हाना ओळखले असेलच. रात्र फार झाली असल्याने एव्हरियलचे काम होण्याची शक्यता नव्हती. ती रात्र काढण्यासाठी एव्हरियलने एक साधेसेच हॉटेल पाहिले अन तेथेच तो झोपी गेला. सकाळी उठल्यावर एव्हरियलला प्रथम आपल्या बंक खात्यात पुरेसे पैसे असल्याची खात्री करून घ्यायची होती. तशी खात्री झाल्याशिवाय व कंपनीला खात्री करून दिल्याशिवाय वाटाघाटी करता येणार नव्हत्या. त्याने थोडी वाट पाहायचे ठरवले. त्याच्या अंदाजाप्रमाणेच काही वेळानंतर एक माणूस त्याच्या स्विस बंकेतल्या खात्यात पैसे भरल्याची पावती घेऊन आला. एव्हरियलच्या खात्यात हे पैसे कोठून आले होते? अमेरिकेतल्या चेज मॅनहटन बंकेतून हे पैसे स्विस बंकेत ट्रान्स्फर करण्यात आले होते. इस्रायलची स्थापना आणि पॅलेस्टाईनमधील यहुद्यांच्या सुरक्षेसाठी जगभरातून मदतनिधी गोळा केला जात होता. मदतनिधी गोळा करण्याचं काम गोल्डा मीर यांचं होतं. त्यातला पैसा अमेरिकेतल्या चेज मॅनहटन बंकेत जमा केला जात होता. त्याच पैशाचा काही भाग एहूद एव्हरियलच्या खात्यात जमा झाल्याने त्याचा पुढचा मार्ग मोकळा झाला होता. योग्य वेळ येताच एहूद एव्हरियल शस्त्रास्त्र कंपनीच्या कार्यालयात दाखल झाला. वाटाघाटींना सुरुवात झाली. वाटाघाटी करण्यात तो वाकबगार होताच. अब्रामोविचने पॅरिसमध्ये तयार करून दिलेली कागदपत्रही अस्सल वाटावी अशीच होती. पैसाही होताच. शस्त्रास्त्र खरेदीचा हा व्यवहार लवकरच पार पडला. एरियल एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झाला तर त्याच वेळी दुसऱ्या मोठ्या जबाबदारीत अडकला. ही जबाबदारी होती हा सगळा शस्त्रसंभार पॅलेस्टाईनमध्ये पोहोचविण्याची. एव्हरियल तयारीला लागला. प्रथम हा सगळा शस्त्रसाठा निरनिराळ्या ट्रकमध्ये भरून प्रागमधून युगोस्लाव्हियाच्या एका बंदरापर्यंत नेण्यात आला. तेथे एव्हरियलने युगोस्लाव्हियन स्टीमिंग कंपनीचे नोरा नावाचे जहाज भाड्याने घेतले. कस्टम खात्यात नोंदणी करताना मालाची बीट व इटालियन कांदा अशी करण्यात आली. शस्त्रसाठा या मालाखाली दडवण्यात आला. जहाजात माल भरून होईपर्यंत एव्हरियलला बंदरातच पडाव टाकून राहावे लागणार होते. काही दिवस तरी त्यात जाणारच होते. कामावर देखरेख ठेवण्याच्या निमित्ताने एव्हरियल रोज बंदरात येऊ लागला.
त्या दिवशीही तो बंदरात येऊन युगोस्लाव्हियन स्टीमिंग कंपनीच्या कार्यालयात येऊन बसला होता. थोड्या वेळाने स्टीमिंग कंपनीचा एक कर्मचारी येऊन त्याच्या कानात म्हणाला, "सर, आम्ही तुमच्यासाठी एक वेगळं जहाज मिळवले. तुमचा नंतर येणारा माल तुम्हाला लिनोवर चढवता येईल." एवढे सांगून तो कर्मचारी तेथून निघूनही गेला. त्याच्या या बोलण्याने एव्हरियल चमकला. त्याच्यातला हेरही जागा झाला. खरंतर सामान्य आणि आळशी माणसाप्रमाणे त्या कर्मचाऱ्याने चुकून आपल्याला ते सांगितले असावे, असे समजून ते विसरून जायला हरकत नव्हती. पण एव्हरियलने वेगळा विचार केला. ज्या अर्थी त्या कर्मचाऱ्याने आपल्याला येऊन ते सांगितले त्या अर्थी हा मामला एकतर बीट व कांद्यांचा असावा किंवा शस्त्रास्त्रांचा. हाच तो विचार शस्त्रास्त्रांची खोकी नजरेसमोर येताच एव्हरियल सावध होऊन तपासाला लागला. या तपासांतून कॅप्टन अब्दुल केरीमचं पितळ उघड पडलं. तो मोठा शस्त्रसाठा सिरियाला पाठवतोय हे एव्हरियलला कळलं. त्यातला प्रचंड धोकाही त्याच्या लक्षात आला. सिरियाने ही शस्त्र आंतरराष्ट्रीय बाजारांतून उघड व कायदेशीरपणे विकत घेतली होती. त्यामुळे जगातला कुठलाही देश ती शस्त्र सिरियात नेण्यास आडकाठी करणार नव्हता. ती शस्त्र नंतर यहुद्या विरुद्ध वापरली जाणार हेही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. आता घाई करायला हवी होती. एरियलने लागलीच शाईचे प्रमुख शौल एविगुर यांच्याशी संपर्क साधला. एविगुर त्यावेळी इटालीत आपला तळ स्थापून तेथूनच शाईच्या कामावर लक्ष ठेवत होते. एव्हरियलने त्यांना कॅप्टन केरीन, लिनो आणि शस्त्रसाठ्याची माहिती दिली. हा शस्त्रसाठा रोखला नाही तर मोठे संकट ओढवेल हेही सांगितले. एव्हरियलच्या बोलण्याचा अर्थ हा शस्त्रसाठा नष्ट करून टाका असाच होता. शौल एविगुर यांना तो समजला व शाई अशी घातपाती कृत्ये करण्यात तरबेज असली तरी त्यासाठी डेव्हिड बेन गुरियन यांची परवानगी मिळवणे आवश्यक होते. एविगुर यांनी तातडीने बेनगुरियन यांच्याशी संपर्क साधून लिनो आणि त्यावरील शस्त्रसाठ्याची माहिती दिली. बेनगुरियन यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याला त्यातला धोका सांगताही दिसला. काहीही करून लिनोला रसातळाला पाठवण्याचा आदेश त्यांनी त्याच वेळी शौल एविगुर यांना दिला. डेव्हिड बेन गुरियन यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर शाईचं हेरगिरी जाळं वेगाने कामाला लागलं. शौल एविगुर यांनी युरोप आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांतून पसरलेल्या शाईच्या हेरांना खब्यांना तसेच हितचिंतकांना सांकेतिक रेडिओ संदेश पाठवून सावध केले. सर्वांनाच लिनोशी संबंधित बातम्या एकत्र करायच्या होत्या आणि जमेल ते बुडवण्यासाठी जमेल ती सर्व मदत द्यायची होती. लिनोला सागराचा तळ दाखवायचे ते रीतसर फर्मानच होते. मोहिमेचे सांकेतिक नाव ठेवण्यात आले होते, ऑपरेशन थीफ. एविगुर यांनी घाईघाईत फर्मान सोडलं खरं, पण लिनोला रसातळाला पोहोचविण्याची की व खात्रीलायक योजना त्यांच्यापाशीही तयार नव्हती. वेळ कमी होता व सागराचा विस्तार अफाट. अशा वेळी लिनोला शोधून बुडवायचे तर लढाऊ जहाजांचा मोठा काफिला किंवा बॉम्बर विमानांची मोठी तुकडी दिमतीला हवी. तशी व्यवस्था करणं आपल्याला शक्य नाही याची एविगुर यांना चांगलीच कल्पना होती. पण हाताची घडी घालून गप्प बसण्यातही काही अर्थ नव्हता. इटालीतील शाईच्या तळावर मोहिमेच्या नियोजनासंबंधी चर्चा झडल्या. निरनिराळ्या सूचना पुढे येऊ लागल्या. आपण लिनोचा पेट्रोल बोटींतून पाठलाग करून तिच्यावर कमांडो हल्ला करू, या बोटीच्या कोठारात ठिकठिकाणी टाइमबॉम्ब बसविले की आपलं काम होईल. मोन्या मार्दोरची सूचना. हा मोन्या मार्दोर शाईचा एक हुशार आणि कार्यक्षम हेर होता. मोन्या, तुझी सूचना तर चांगली आहे, एविगुर म्हणाले. थोडा विचार करून ते पुन्हा म्हणाले, पण ती अंमलात आणणं सोपं काम नाही. लिनो बंदरातून निघतानाच पेट्रोल बोटींतून तिचा पाठलाग आपण केला असता तर चाललं असतं. पण आता ती बंदर सोडून खुल्या समुद्रात आल्याने तिचा शोध घेणं कठीण आहे. अजून ती अड्रियाटिक समुद्रात असली तरी त्याचं क्षेत्रफळ 60,000 चौरस मैल आहे, हे विसरू नकोस.
एविगुरचं म्हणणं अगदी खरं होतं. मोन्या मार्दोरची सूचना पाळण्यात लिनोपेक्षा वेगवान पेट्रोल बोट वापरणं, तिचा भर समुद्रात शोध घेणं आणि शस्त्रसज्ज असलेल्या लिनोवर हल्ला करणं, या अडचणी होत्या. त्यात अपयश येण्याची शक्यता मोठी होती. एकदा आलेलं अपयश म्हणजे लिनो कायमची आपल्या हातून सुटणं, ते टाळावं लागणार होतं. त्याची सूचना अंमलात आणता येणार नाही असं एविगुरनी मोन्या मार्दोरला सांगितलं. चर्चा सुरूच राहिली. सूचना येतच राहिल्या, त्यात काही ना काही अडचणी होत्याच. शेवटी एविगुरनी स्वतःच एक योजना मांडली. या योजनेनुसार एस लिनोवर आता हवाई हल्ला करायचा होता. विमानांचा वापर करण्यात धोका कमी होता व भर समुद्रात लिनोचा शोध घेणं तुलनेने सोपं होतं. हवाई हल्ला करण्याचा निर्णय पक्का झाल्यावर भराभर सूत्र हल्ली. हल्ल्यासाठी बॉम्बर विमानं मिळवणं कठीणच नव्हे तर अशक्य होतं. त्याला पर्याय म्हणून इटलीतच उपलब्ध असलेली C-46 ही मालवाहक विमानं वापरायचे ठरले. एका इटालियन विमान कंपनीशी शोऊल एविगुर यांनी संपर्क साधला. 3 C-46 विमान 3 दिवसांसाठी भाड्याने मिळवली. मालवाहतूक, पर्यटन व सर्वेक्षण ही कारणं त्यासाठी दिली. भाड्याचे पैसेही आगाऊच देऊन टाकले. त्यामुळे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जास्त कटकट केली नाही. विमानं शाईच्या ताब्यात आली. त्या विमानात बॉम्ब व इतर प्रकारची स्फोटकं गुपचूप चढवण्यात आली. दुसरा दिवस उजाडला तसे सकाळी लवकरच शाईची हेर मंडळी विमानतळावर पोहोचली आणि तिन्ही विमानात चढून बसली. स्वतः शोऊल एविगुर आणि मोन्या मार्दोरचाही त्यांच्यात समावेश होता. त्यांचा निर्धार पक्का होता. निघण्याआधी त्यांनी एस लिनो नजरेस पडल्यावर काय काय करायचे याची उजळणी करून ठेवली होतीच. विमानोड्डाणाआधीही त्याची उजळणी करण्यात आली. सांकेतिक संदेशांचे आदानप्रदान झाले आणि पुढच्याच क्षणी तिन्ही विमानांनी एकामागून एक उड्डाण केले. आकाशात चढलेली विमानं पूर्वेच्या दिशेला जाऊ लागली. इटालीच्या पूर्वेला ॲड्रियाटिक समुद्र आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. या ॲड्रियाटिक समुद्रावर येण्यास C-46 विमानांना जास्त वेळ लागला नाही. ॲड्रियाटिक समुद्राच्या आकाशात येताच्या विमानांनी समुद्राचा कोपरान-कोपरा पिंजून काढण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे जहाजांच्या सहाय्याने समुद्राचा कोपरान-कोपरा तपासणं कठीण असलं तरी उंचावरून विस्तृत दृष्टिक्षेत्र मिळत असल्याने विमानांच्या सहाय्याने तपासकाम सोपं होतं. येथे ॲड्रियाटिक समुद्राची लांबी 480 मैल व रुंदी फक्त 100 मैल आहे. ती खूप मोठी आहे असं म्हणता येणार नाही. तिन्ही विमानांनी ॲड्रियाटिक समुद्राचा प्रत्येक भाग बारकाईने तपासला. पण खुल्या समुद्रात एस लिनोचा कोठेच पत्ता नव्हता. हे चांगलं लक्षण नव्हतं. लिनोच्या अदृश्य होण्यामागे निरनिराळ्या शंकाकुशंका मांडल्या गेल्या. तिच्यावरील दारुगोळ्याचा स्फोट होऊन ती बुडाली असावी, असं अनुमान कुणीतरी मांडलं. तर दुसऱ्याने शाईचं कारस्थान उघड झाल्यामुळे असं घडलं असावं, असं म्हटलं. पण ही शेवटी अनुमानं होती, अंदाज होते. त्यावर विसंबून चालणार नव्हतं. युरोपातल्या व खासकरून युगोस्लाव्हियातल्या शाईच्या हेरगिरी जाळ्याला कामाला लावण्यात आलं. या जाळ्याकडूनच 30 मार्च 1948 रोजी बातमी मिळाली. एस लिनो युगोस्लाव्हियाच्या एका बंदरात उभी असल्याची ती बातमी होती. सिरियाच्या दिशेने जाणारी लिनो परत युगोस्लाव्हियाला का गेली ते कळलं नाही. मात्र त्या बातमीने शोऊल एविगुरना आनंद झाला. ती आपल्या तावडीतून सुटली नव्हती, याचंच त्यांना हायसं वाटलं. लिनोवरील हल्ल्यासाठी पुन्हा तयारी करण्यात आली. ती वेळही लवकरच आली. दुसऱ्या दिवशीच 31 मार्चला इटालीला युगोस्लाव्हियातून दुसरा संदेश येऊन भडकला. 1 एप्रिलला लिनो आपला प्रवास सुरू करणार असल्याचा व त्यासाठी पुरेशी रस्त लिनोवर घेण्यात आल्याचा हा संदेश होता.
संदेशात लिनोविषयी आणखीही जास्त माहिती देण्यात आली होती. युगोस्लाव्हियातील हेरगिरी जाळ्याने त्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसत होतं. या माहितीमुळे एस. लिनोला शोधून काढणं आणि हल्ला करणं सोपं जाणार होतं. या माहितीप्रमाणे लिनोवर इटालीचा राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. तिचा कप्तानही इटालियन्स होता. त्याचं नाव विझोलो पायेत्रो. त्याच्या सोबतीला 7 खलाशी होते. घातपाती कारवाई करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पुढेच होती. जहाजाचा वेग ताशी 6 नॉटिकल मैल. हवामान स्वच्छ असल्यास लिनोचा प्रवासमार्ग असणार होता. ऑत्रेंतोच्या सामुद्रधुनीतून सायप्रसजवळून. हवामान खराब झाल्यास किंवा दुसरी काही अडचण निर्माण झाल्यास जहाज आधी सापिंत जाणार होतं. जहाजाचं लक्ष होत लेबनानचं बंदर बैरूत. या इतक्या बारीकसारीक बातमीमुळे इटालीतल्या शाईच्या घातपाती टीमचं मनोबळ वाढलं. युगोस्लाव्हियातल्या हेरगिरी जाळ्याने पुरविलेली माहिती अचूक होती. 1 एप्रिलला सकाळी ठरल्याप्रमाणे लिनोने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. युगोस्लाव्हियाचा किनारा सोडून ती खुल्या समुद्रात कधी येते याची वाट पाहणे आवश्यक होते. लिनोचा वेग व तिच्या प्रवासमार्गाविषयी माहिती असल्याने शाईच्या हेरांना त्याचं गणित करणं अवघड नव्हतं. योग्य वेळी तिन्ही विमानांनी इटालीतील विमानतळावरून उड्डाण केलं. यावेळी त्यांचं नेतृत्व मोठ्या मादौरने घेतलं होतं. शोऊल एविगुर त्यांच्याबरोबर नव्हते. विमानांचे उड्डाण व्यवस्थित झाले. प्रवासही व्यवस्थित सुरू झाला. हे असंच व्यवस्थित सुरू राहील आणि लवकरच लिनो नजरेच्या टप्प्यात येईल असे वाटत असतानाच एक मोठं विघ्न उभं राहिलं. समुद्रावरील वातावरण बिघडलं. हवामान वादळी बनलं. वैमानिकांना विमानांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ लागले. प्रवास सुरू ठेवणं धोकादायक होतं. लिनो दिसली असती तरी तिच्यावर हल्ला करणं सोपं नव्हतं. हल्ला विफल झाला असता तर लिनोच्या कप्तानाने तिच्या सुरक्षेची चांगली व्यवस्था केली असती. मोन्या मार्दोरने विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतला. हवामान स्वच्छ व्हावं, पुन्हा उड्डाण करता यावं अशी तो मनोमन प्रार्थना करत होता. पण काही उपयोग झाला नाही. हवामान दिवसभर वादळीच राहिलं. झाला प्रकार शोऊल एविगुरच्या कानावर घालण्यात आला. दुसरा प्रयत्नही वाया गेल्याचे कळताच एविगुरचे माथे भडकले. हवामान किती काळ बिघडलेले राहील हे सांगता येणार नव्हते. साहजिकच हवाई हल्ल्याच्या योजनेला तिलांजली द्यावी लागणार होती. पर्यायी योजना कोणती? एविगुर विचारात पडले. त्यांना मोन्या मार्दोरने केलेली सूचना आठवली. आता पेट्रोल बोटीचा वापर करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एविगुरनी मार्दोरशी संपर्क साधला. मोन्या, तू आधी सुचविलेल्या पेट्रोल बोटींतून कमांडो हल्ला करण्याच्या सूचनेचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे. तू तयारीला लाग, एविगुर म्हणाले. सर, ती तयारी तर मी केव्हाच करून ठेवली आहे. इटालीच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरात आपण भाड्याने घेतलेली पेट्रोल बोट उभी आहे. या कामासाठी लागणारी माणसंही मी निवडली आहेत. फक्त आपण परवानगी द्यायची तेवढीच खोटी आहे. आम्ही पुढचं काम पार पाडू. मोन्याने एका दमात सर्व काही सांगून टाकलं. वीरने ते सगळं ऐकलं आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. शाब्बास. पुढेच ते मोन्याला म्हणाले, परवानगी दिली. तुम्ही पुढच्या तयारीला लागा. थांबू नका. एविगुरच्या या शब्दांनी मोन्या मार्दोरला बराच हुरूप आला. त्याने सगळी आखणी मोठ्या दूरदृष्टीने केली होती. इटालीच्या पूर्व किनाऱ्यावर आधीच एक पेट्रोल बोट मिळवणं हे त्याचं पहिलं दूरदृष्टीचं काम. दुसरं दूरदृष्टीचं काम ही बोट खूपच वेगवान म्हणजे ताशी 16 नॉटिकल मैल असलेली निवडणं हे लिनोच्या प्रवासमार्गाची सर्वसाधारण कल्पना असल्याने संथगतीने मार्गक्रमणा करणाऱ्या लिनोचा पाठलाग करून तिला पकडणं अशक्य नव्हतं. मोन्या मार्दोरनं वेगवान हालचाली सुरू केल्या
टाइम बॉम्ब व इतर सरंजाम पेट्रोल बोटीवर चढवण्यात आला. सर्वांनी पर्यटकांचे वेश धारण केले. आपापली हत्यारं तपासून ती बोटीवर व्यवस्थित लपवून ठेवली. ती बोट इटलीचा किनारा सोडवण्यास सिद्ध झाली होती. तिचा नांगर उचलला गेला. शक्तिशाली इंजिन सुरू झालं आणि बोट पाणी कापत पुढे पुढे जाऊ लागली. तिने पाण्यात थोडं अंतर कापलं असेल नसेल, बोटीवरील वायरलेस सेट वाजू लागला. शोऊल एविगुर यांनी त्यावरून एक सांकेतिक संदेश दिला. लिनोचं इंजिन बिघडल्यामुळे तिला इटालीच्या मोल्फेता बंदरात आल्याचं तसेच दुरुस्ती होईपर्यंत ती तेथेच राहणार असल्याचा हा संदेश होता. हा संदेश मोन्या मार्दोरने उकलून आपल्या साथीदारांना सांगितला तसं त्यांच्यात हर्षोल्हासाचं वातावरण पसरलं. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने चांगलीच होती. मोहीम राबवावी कशी याच्या तपशिलात बदल करावा लागणार होता. लिनोचं इंजिन लवकर दुरुस्त झालं व वातावरणही स्वच्छ झालं तर ती मोल्फेता सोडण्याची घाई करेल यात शंका नव्हती. त्यात घाई गडबड होऊन मोहीम फसण्याची शक्यता होतीच. युक्तिपूर्वक एस. लिनोला मोल्फेता बंदरातच कोंडून ठेवावं लागणार होतं. ते कठीण असलं तरी अशक्य नव्हतं. त्यातही शाईकडे अशी अशक्यप्राय वाटणारी कामं स्वतःहून अंगावर घेणाऱ्या माणसांची कमी नव्हती. ही जबाबदारी एडा सेरेनीने स्वतःहून आपल्या शिरावर घेतली. एडा सेरेनी यहुदी धर्मभक्त आणि राष्ट्रभक्त होती. दुसऱ्या महायुद्धात नाझी सैन्याविरुद्ध लढताना तिच्या पतीला वीरमरण आलं. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर एडाने आपलं संपूर्ण जीवन इस्रायलच्या आणि आपल्या यहुदी बांधवांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचं ठरवलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून ती शाईसाठी काम करत होती. एडा सेरेनीचा विषय येथे निघालाच आहे, तर एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधणं आवश्यक वाटतं. यहुद्यांचा, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यांचा, इस्रायलच्या स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्योत्तर इस्रायलचाही इतिहास आपण जवळून पाहिला तर त्यात यहुदी स्त्रियांनी त्या समाजाची विजिगीषू वृत्ती कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका अदा केलेली आपल्याला दिसते. असामान्य त्याग केलेलाही आपल्याला दिसतो. त्यात त्या पुरुषांपेक्षा तसूभरही कमी पडलेल्या आपल्याला दिसत नाहीत. इस्रायली यहुदी समाजही समाजाच्या बांधणीतलं हे स्त्रियांचं योगदान मोकळेपणाने मान्य करताना दिसतो. आपल्या देशभक्तीची आणि देशाप्रतीच्या, समाजाप्रतीच्या कर्तव्यांची जाणीव तेथल्या स्त्रीपुरुषांना सारख्याच प्रमाणात आहे. आपल्या विषयीचा आदर वाढावा असं कार्य इस्रायली स्त्रिया करतातच, पण त्यांच्याविषयीचा आदर वाढावा असा प्रयत्न इस्रायली प्रसार माध्यमही राष्ट्र कर्तव्य मानून करतात. आपल्या भारतात दुर्दैवाने त्याच्या उलट परिस्थिती असल्याचं आपल्याला दिसतं. आपली प्रसारमाध्यमं, दूरचित्रवाणी वाहिन्या यावरून प्रसारित होणारे कार्यक्रम पाहिले की त्याची जाणीव आपल्याला प्रकर्षाने होते. उपभोग्य वस्तू असे स्त्रियांचं सादरीकरण हा आपल्याकडील प्रसारमाध्यमांचा एकमेव अजेंडा आहे. त्यातच भर म्हणून भांडखोर, कजाग, लोभी, व्यभिचारी, सत्ता संपत्तीचा हव्यास असणारी अशी स्त्रियांची प्रतिमा उभी केली जाते. या कार्यक्रमाचे निर्माते, प्रेक्षक यांना अशा प्रकारचं काही वाटत नाहीच, पण त्या कार्यक्रमातून काम करणाऱ्या स्त्रीपुरुष कलाकारांनाही त्याचं काही सोयरसूतक नाही याचं जास्त आश्चर्य वाटतं. अर्थात हे थोडं विषयांतर झालं. पण इस्रायली समाजात राष्ट्रभक्तीचं बाळकडू पाजण्याचं काम स्त्रियांकडूनच होतं, हे एडा सेरेनीच्या निमित्ताने नोंदवायला हवं. असो तर एडाने लिनोला माल्फेता बंदरात रोखून ठेवण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. ते साध्य करण्यासाठी तिने इटालीतील राजकीय गरमागरमीचा वापर करून घ्यायचं ठरवलं. हे गरमागरमीचं वातावरण इटालीत निवडणुका जाहीर झाल्यामुळे निर्माण झालं होतं. बेनिटो मुसोलिनीला 1945 मध्ये फाशी दिल्यानंतर सत्तेसाठी ख्रिश्चन डेमोक्रॅट आणि कम्युनिस्ट यांच्यात साठमारी सुरू होती. लोकशाहीची स्थापना झालीच नव्हती.
दोन्ही पक्ष एकमेकांवर सशस्त्र बंड घडवून आणण्याचं कारस्थान रचत असल्याचा आरोप सातत्याने करत होते. त्यामुळे इटालीत सर्वत्र संशयाचं वातावरण होते. या संशयाचा फायदा एडा सेरेनीने घेतला. कम्युनिस्टांचं सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान जगभर प्रसिद्ध आहे. ही प्रसिद्धी आपल्याला उपयोगी पडेल हे लक्षात घेऊन एडा सेरेनीने ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचं समर्थक असलेल्या वृत्तपत्राला साम्यवाद्यांनी मॉल्फेता बंदरात बोटीने शस्त्रसाठा मागविल्याची बातमी दिली. त्या वृत्तपत्रालाही अशी सनसनाटी बातमी हवीच होती. त्यांनी ती बातमी एकदम ठळकमथळ्यात पहिल्या पानावर दिली. संपूर्ण इटालीत खळबळ माजली. इटालियन पोलिसांवरील दबाव वाढला. जहाज आणि जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या धरपकडीचे आदेश सुटले. 4 एप्रिल 1948 ला कॅप्टन विझोलो पायेत्रो आणि लिनो इटालियन पोलिसांनी ताब्यात घेतलं. एस. लिनोला माल्फेतोच्या गोदीत आणून उभं करण्यात आलं होतं. काही दिवस ती तेथेच राहणार असली तरी प्रक्षुब्ध झालेलं जनमत पाहता इटालियन पोलीस या प्रकरणाचा तपास वेगाने करतील आणि सत्य शोधून काढतील हे निश्चित होतं. लिनोवरील शस्त्रसाठा सिरियाचा आहे हे कळल्यावर लिनोचा सुटकेचा मार्ग मोकळा होणार होता. नंतरची कटकट टाळण्यासाठी गोदीत असतानाच लिनोचे 12 वाजवायला हवे होते. मोन्या मार्दोरने हालचालींना सुरुवात केली. येथे योसेफ द्रोर या शाईच्या हेरावर महत्त्वाची जबाबदारी होती. द्रोर स्फोटकतज्ज्ञ होता आणि लिनोला रसातळाला पाठविण्यासाठी लागणारा शक्तिशाली बॉम्ब त्यालाच तयार करायचा होता. मोन्याने तयारी केली खरी पण एक ना अनेक अडचणी या कामात दत्त म्हणून उभ्या राहत होत्या. लिनोला गोदीत कोंडून ठेवण्यासाठी शाईने केलेली युक्ती बुर्गसारखी त्यांच्यावरच उलटली होती. साम्यवाद्यांनी शस्त्र मागवल्याच्या अफवेमुळे इटालियन पोलिसांनी जागोजाग पहारे बसवले होते, चेकनाके उभे केले होते. जराशाही संशयावरून कुणाचीही झडती घेतली जात होती. त्यामुळे लिनोला बुडविण्यासाठी लागणारी स्फोटकं, दारुगोळा, वायरलेस सेट, लिनोपर्यंत जाण्यासाठी लागणारी रबरी डिंगी हा सरंजाम घेऊन प्रवास करणं धोकादायक होतं. बिंग फुटलं तर लिनोचे 12 वाजण्याऐवजी ऑपरेशन थीफचेच 3:13 वाजण्याची शक्यता होती. एक क्षण मोलाचा होता आणि मार्ग काही निघत नव्हता. जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. धोका पत्करणं भाग होतं. सर्वात जास्त धोका होता लिनोला फोडून काढण्यासाठी लागणारा आवश्यक सरंजाम गोदीजवळ नेऊन लपवण्यात. योसेफ द्रोर त्या तयारीला लागला. आपलं सगळं सामान त्याने वेगवेगळ्या पेठ्यांमधून बंद केलं. त्याच्यावर जंतुनाशक औषधांचं लेबल लावलं. या सगळ्या पेट्या त्यांनी एका मोठ्या ट्रकमध्ये भरल्या आणि संकटाला तोंड देण्याची मानसिक पूर्वतयारी करून ट्रक हाकला. द्रोर आणि कंपनीचं नशीब त्या दिवशी जोरावर असावं. इटालियन पोलिसांनी जास्त तपासणी करता त्यांच्या ट्रकला पुढे जाऊ दिलं. माल्फेता गोदीजवळच एक जुनं गॅरेज होतं. ते त्यांनी हेरून ठेवलं होतं. आपला ट्रक त्यांनी या गॅरेजमध्ये नेऊन लपवला. कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने हे तिघे तेथून बाहेर पडले. त्याच परिसरात जवळच असणाऱ्या एका साध्या व स्वस्त लॉजमध्ये त्यांनी 3 वेगवेगळ्या खोल्या भाड्याने घेतल्या. तेथेच आणखी 2 दिवस त्यांना वाट पाहायची होती. घातपाती कंपूचा म्होरक्या मोन्या मार्दोर नंतर येऊन त्यांना तेथेच भेटणार होता. 2 दिवस लॉजमध्ये थांबलेला हा 3 जणांचा कंपू ट्रकजवळ फिरकला नसला तरी गोदीच्या आजूबाजूच्या परिसराची कुणाला संशय येईल अशा पद्धतीने त्यांनी पाहणी सुरू ठेवली. योसेफ द्रोरने तयार केलेल्या योजनेप्रमाणे त्यांना प्रथम एक छोटी होडी भाड्याने घेऊन त्यातून आपलं सगळं सामान घेऊन सूर्य मावळल्यानंतर समुद्रात आतपर्यंत जायचं होतं. नंतर गोदीची दिशा पकडायची होती. जवळ आल्यानंतर पाणबुड्यांचे पोशाख घालून टाइम बॉम्ब घेऊन लिनोपर्यंत पोहायचं होतं.
चुंबक लावलेले टाइमबॉम्ब लिनोच्या भिंतीवर योग्य त्या ठिकाणी चिकटवून परत यायचं होतं. पुढचं काम टाइमबॉम्ब स्वतःच करणार होते. प्रथमदर्शनी तरी ही योजना साधी सरळ होती, पण ती प्रत्यक्षात आणताना तिचा खरा कस लागणार होता. 2 दिवसांनंतर रात्री ठरल्याप्रमाणे मोन्या मार्दोर लॉजवर येऊन पोहोचला. येताना त्याने या कंपूला प्रोत्साहित करणारी बातमी आणली होती. आतापर्यंत कोणताच संबंध नसणाऱ्या ब्रिटिश सरकारने आपलं तंगड मध्ये घालायला सुरुवात केली होती. लिनोला लवकरात लवकर मोकळं करण्यासाठी इटालियन सरकारवर ब्रिटिश सरकार दबाव टाकत असल्याची ती बातमी होती. घातपाती कंपूसाठी हा मोठा अपशकुन होता. या बातमीचा खरेखोटेपणा निश्चित करणं कठीण होतं. पण ती कदाचित खरीच असावी असे दर्शविणारी घटना 8 एप्रिल रोजी घडली. एक प्रचंड ब्रिटिश विनाशिका माल्फेता बंदरातल्या गोदीत आली. नांगर टाकण्यासाठी तिने लिनोच्याच बाजूची जागा निवडली. ब्रिटिश विनाशिकेचं मोल्फेतो बंदरात येऊन लिनोच्या बाजूला नांगर टाकणं लिनोच्या सुटकेसाठी ब्रिटिशांचे प्रयत्न होत असल्याचा संशय घेण्यास पुरेसं होतं. मोल्फेतो गोदीत ब्रिटिश विनाशिकेची उपस्थिती हे एक मोठं संकट होतं. ती ज्या ठिकाणी उभी करण्यात आली होती, ती जागा घातपाती कंपूने ठरविलेल्या मार्गात मध्येच होती, हे दुसरं मोठं संकट होतं. ब्रिटिश विनाशिका आडवी आल्याने शाईच्या घातपाती कंपूला दुसरा मार्ग शोधणं भाग होतं. हा मार्ग शोधणं अर्थातच कठीण होतं. मोन्या मार्दोरने गोदींचा नकाशा आधीच मिळवला होता. तो त्याला आता पुन्हा तपासावा लागणार होता. खरोखरच त्यांनी तशा तपासाला सुरुवात केली. नकाशा पाहता पाहता मोन्याने एका ठिकाणी बोट ठेवलं. गोदीच्या सभोवती बांधण्यात आलेली भिंत एका उंच टेकडीपाशी येऊन संपत होती. ही भिंत जेथे संपते तेथे एक भगदाड नकाशात दिसत होतं. हे भगदाड शाईच्या हेरांना आशेचा किरण दाखवत होतं. अर्थात मोल्फेता गोदींचा नकाशा जुना होता, त्यामुळे ते भगदाड अजून आहे की बुजविण्यात आलं याची शहानिशा करणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर हे 4ही जण ते भगाड तेथे आहे की नाही तसेच गोदीचंही निरीक्षण करण्यासाठी त्या टेकडीवर गेले. प्रथम त्यांनी भगदाड तेथे आहे की नाही ते पाहिलं. सुदैवाने ते भगदाड बुजविण्याची काळजी कुणीच घेतली नव्हती. ते भगदाड पाहून या सर्वांना हायसं वाटलं. वरूनच केलेल्या गोदीच्या निरीक्षणात आजूबाजूला पहारा असला तरी तो ढिला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना चिंतित करणारी गोष्ट म्हणजे भगदाड आणि त्याच्या आजूबाजूला कोणताही आडोसा नव्हता. त्यामुळे तेथे होणारी हालचाल पहारेक्यापासून लपून राहणे शक्य नव्हते. रात्रीचा किर्र अंधार तेवढा त्यांच्या मतीला येणार होता. रबरी डिंगी पाण्यात लोटल्यानंतर त्यांचा कट उघडकीस आला तर त्याची शिक्षा केवळ मृत्यू हीच होती, याची त्या चौघांनाही कल्पना होती. पण मृत्यूची पर्वा होती कुणाला? टेकडीवरून परत आल्यावर त्यांनी वेळ वाया घालवला नाही. योसेफ द्रोर कामाला जुंपला. योग्य प्रकारचा आणि शक्तीचा टाइमबॉम्ब तयार करण्याची जबाबदारी त्याचीच होती. दुर्दैवाने त्यांच्यापाशी योग्य साधनं आणि साहित्य नव्हतं. जे काही साहित्य उपलब्ध होतं त्यातूनच द्रोरला टाइमबॉम्ब तयार करायचा होता. उपलब्ध साहित्य वापरून द्रोरने जो बॉम्ब तयार केला तो दिसायला विचित्र असला तरी त्याच्या ज्ञानाचा आणि कसबाचा जिवंत पुरावाही होता. टाइमबॉम्ब तयार करण्यासाठी योसेफ द्रोरने काय काय वापरलं होतं? मोटारसायकलच्या टायरमधील निकामी ट्यूब, टायर, काचेची बाटली, वर्तमानपत्राचे तुकडे, स्फोटक पदार्थ, पोटॅशियम नायट्रेट, सल्फ्युरिक ॲसिड ई मोटारसायकलच्या टायर ट्यूबमध्ये द्रोरने प्रथम स्फोटक दारुगोळा भरला. हवा भरण्यासाठी मोकळ्या ठेवलेल्या व्हॉल्व्हमधून त्याने आत वाट टाकली. नंतर ही ट्यूब टायरमध्ये बसविली. व्हॉल्व्हमध्ये मोकळ्या राहिलेल्या जागेत पोटॅशियम नायट्रेटची भुकटी भरली. वातीचं दुसरं टोक त्याने पोटॅशियम नायट्रेट असलेल्या डबीत खोल. टाइमबॉम्बमध्ये टायमर हा महत्त्वाचा भाग असतो.
चांगल्या टायमरमध्ये नेहमीचे किंवा विशेष घड्याळ बसवलेले असते. बॉम्ब ठेवणाऱ्याला पळून जाण्यासाठी आवश्यक असणारी किंवा सोयीची वेळ लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारचं घड्याळ द्रोरपाशी नव्हतं. ते नाही म्हणून तो हातपाय गळून बसला नाही. त्याने एक वेगळाच टायमर तयार केला. तो कामचलाऊन होता हे खरंच. टायमर तयार करण्यासाठी द्रोरने बाटलीत थोडंसं सल्फ्युरिक ॲसिड घेतलं. त्या बाटलीचं तोंड वर्तमानपत्रांच्या तुकड्यांपासून तयार केलेल्या झाकणाने घट्ट बसवून टाकलं. झाकणाच्या दुसऱ्या टोकाला त्याने वात बुडवलेली पोटॅशियम नायट्रेटने भरलेली डबी बसवून टाकली. डबीतील पोटॅशियम नायट्रेटचा संपर्क कागदाशी येईल याची चांगली व्यवस्था त्याने केली. मोटारसायकलच्या चाकाने तयार केलेला हा टाइम बॉम्ब लोहचुंबकांच्या सहाय्याने एस. लिनोच्या तळाला चिकटविण्याची त्याची योजना होती. हा बॉम्ब लिनोच्या तळाला चिकटवून ॲसिड भरलेली बाटली उलटी केली की हा टायमर कार्यरत होणार होता. बाटली उलटली की बाटलीतील सल्फ्युरिक ॲसिड कागद विरघळवत पोटॅशियम नायट्रेटपर्यंत पोहोचणार होतं. ॲसिडच्या गरमीने पोटॅशियम नायट्रेट पेट घेऊन वातीला बत्ती मिळून बॉम्बचा स्फोट होईल अशी एकूण योजना योसेफ द्रोरने केली होती. टाइमबॉम्बची बांधणी आणि इतर जुळवाजुळव करत असतानाच तो दिवस अस्ताचला गेला. कुणी काय करायचं, कसं करायचं याची उजळणी झाली. थोडा सराव झाला, नंतर सर्वांनी हलकंसं भोजन घेतलं. जास्त सुस्ती येऊ नये ते म्हणून जरुरीचं होतं. तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले. शाईचे हे 4ही हेर बाहेर पडले. आपल्या सर्व चीजवस्तू त्यांनी बरोबर घेतल्या. प्रथम ते सर्वजण पडक्या गॅरेजमध्ये गेले. ट्रक गॅरेज बाहेर काढून त्यात सर्व चीजवस्तू ठेवल्या. ट्रकने टेकडीची दिशा पकडली. तो भाग तसा निर्मनुष्यच होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. लवकरच ते आपल्या हेरून ठेवलेल्या जागी आले. मध्ये त्यांना कुणी अडवलं नव्हतं हे त्यांचं नशीब. भगदाडापाशी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या सर्व वस्तू उतरवून घेतल्या. मोहिमेच्या यशाच्या दृष्टीने त्यांना किर्र अंधाराची अपेक्षा होती. दुर्दैवाने ती पूर्ण झाली नव्हती. ब्रिटिश विनाशिकेवर बसविलेल्या सर्चलाईटचा प्रकाशझोत वर्तुळाकार फिरत होता. त्याशिवाय विनाशिकेवर असलेल्या खोल्यांतील दिवे अजून पेटते असल्याने आजूबाजूचा आसमंत त्यात उजळून निघाला होता. घातपाती चमूचं मन त्यामुळे थोडं शंकित झाले. पण ती शंका त्यांनी झटकून टाकली. ट्रक त्यांनी एका आडोशाच्या जागी नेऊन उभा केला. आपापल्या वस्तू घेऊन 4ही हेर भगदाडातून पलीकडे गेले. किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांनी रबरी डिंगी फुगवून घेतली. समुद्र शांत होता. ती डिंगी त्यांनी त्या पाण्यात ढकलली. आपलं सामान त्यांनी डिंगीत टाकून त्यांनीही त्यात उड्या टाकल्या. टेकाडीवरून त्यांनी भिंतींचं भगदाड व लिनोमधील अंतर पाहिलं तेव्हा ते अगदी कमी वाटत होतं. परंतु आता अंधारात वल्ही वल्हवते कापायला सुरुवात केल्यावर मात्र त्यांची दमछाक व्हायला सुरुवात झाली. ते अंतर जास्त होतेच पण ब्रिटिश विनाशिकेच्या सर्चलाईटपासून स्वतःला वाचविण्यासाठी त्यांना वेड्यावाकड्या मार्गाने दुसऱ्या जहाजांच्या आडोशाने प्रवास करावा लागत होता. मध्येच तो थांबवावा लागत होता. त्यामुळे प्रवास लांबत चालला होता. मध्यरात्र उलटून गेली तरी अजून बरेच अंतर कापायचे बाकी होते. भयंकर थकवा येऊनही हे 4ही शिलेदार वल्ही वल्हवतच होते. आणखी अर्धा-पाऊण तास गेला. मध्यरात्रीनंतरचा 1 वाजत आला आणि अकस्मात एक विघ्न उभे राहिले. ब्रिटिश विनाशिकेच्या डेकवरील सर्व बत्त्या पेटवण्यात आल्या. तेथे नाविकांची धावपळ आरडाओरड सुरू झाली. डिंगीतल्या 4ही जणांच्या काळजाचा ठोका चुकला. आपलं अस्तित्व विनाशिकेवरील खलाशांच्या लक्षात आलं असावं अशी कुशंकाही त्यांच्या मनात डोकावू लागली. त्यांनी थोडा कानोसा घेतला. त्यांच्या दिशेने कुणी आलं नाही, पण विनाशिकेवरील धावपळ काही कमी होत नव्हती. अशा अवस्थेत लिनोजवळ जाणे धोकादायक होते.
मोन्या मादरने हा धोका पत्करू नये असे ठरवले. द्रोर व इतर दोघांनीही त्याला अनुमोदन दिले. आता विरुद्ध दिशेने वल्ही वल्हवण्यास सुरुवात केली. ते किनाऱ्यावर पोहोचले. रबरी डिंगीतून हवा काढून त्यांनी तिची घडी गेली. आपलं सगळं सामान परत ट्रकमध्ये भरून ते आपल्या लपण्याच्या जागी आले. घड्याळाचे काटे त्यावेळी पहाटेची 4 वाजताची वेळ दाखवत होते. ही अपयशाची पहिलीच वेळ नव्हती. पण कुणाच्याही चेहऱ्यावर नैराश्य नव्हते. उलट होता तो लिनोला जलसमाधी देण्याचा निर्धार. दुसऱ्या रात्री पुन्हा प्रयत्न करायचे ठरले. आदल्या रात्रीच्याच वेळी ते सगळे निघाले असते तर संशयाला कारण झाले असते. म्हणून ते आपापल्या खोल्यातून थोड्या उशिराने बाहेर पडले. ते किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा कालच्यासारखीच ब्रिटिश विनाशिका तेथेच उभी होती. तिच्यावरील दिवेही पेटलेले होते. त्यांची पर्वा न करता त्यांनी आपली डिंगी पाण्यात लोटली आणि लिनोच्या दिशेने वल्हवण्यास सुरुवात केली. कालच्यासारखीच आजही त्यांना बरीच मेहनत करावी लागली. जसजसा वेळ जात होता तसतसे ते लिनोच्या नजीक जात होते. आता फक्त 300-350 फुटांचंच अंतर बाकी होतं. अर्ध्या पाऊण तासात तेही कापता आलं असतं. चारही हेरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तेवढ्यात ब्रिटिश विनाशिकेवरील भोंगे कर्कश आवाजात वाजू लागले. आता मात्र चारही हेरांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. वल्ही वल्हवण्याचे सोडून चौघेही डिंगीत आडवे झाले. विनाशिकेतल्या खलाशांच्या धावपळीचे आणि आरडाओरड्याचे आवाज त्यांच्या कानी पडत होते. ते आवाज जवळजवळ येत आहेत, ब्रिटिश सैनिक खाली उतरत आहेतचा असा भास त्यांना होऊ लागला. त्यांच्यापैकी एकाने आपली हिंमत एकवटली आणि डिंगी बाहेर पाहायचे धाडस केले. त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडण्याऐवजी आनंदाने उजळला. एवढ्या अंधारातही इतर तिघांना त्याची जाणीव झाली. तेही डिंगी बाहेर डोकावून पाहू लागले. ब्रिटिश सैनिक विनाशिकेवरून खाली उतरण्याऐवजी विनाशिकेचा नांगर वर उचलला जात असल्याचे चित्र त्यांना दिसले. चौघही पुन्हा आपल्या डिंगीत आडवे झाले. त्यांना अतिशय आनंद झाला असला तरी तो साजरा करणं त्यांनी टाळलं. ते थोडा वेळ शांतपणे तसेच पडून राहिले. थोड्या वेळाने विनाशिकेच्या इंजिनाचा गोंगाट त्यांच्या कानी पडू लागला. तो दूर दूर जाऊ लागला. तो अगदीच क्षीण झाल्यावर हे चौघेही आपल्या जागेवरून उठले. विनाशिका लांब निघून गेली होती. मोल्फेता गोदीत पूर्वीसारखाच अंधाराचं आणि शांततेचं साम्राज्य पसरलं होतं. त्याच लक्षम असलेली एस. लिनो जवळ अंधारात अगदी शांततेत उभी होती. आता त्यांनी जास्त वेळ घालवला नाही. त्यांना कुणाचाच भय उरलं नव्हतं. चला, लवकर चला. हीच आपल्याला शेवटची संधी आहे. ती गमावून उपयोगाचे नाही, मोन्या मारदोर आपल्या साथीदारांना म्हणाला. वल्ही वल्हवत त्यांनी डिंगी आणखी पुढे नेली. लिनोपासून 100-125 फूट अंतर राहिल्यावर ते तेथेच थांबले. आजूबाजूचा थोडा कानोसा घेतला. सगळीकडे नीरव शांतता होती. लिनोवरील काही बत्त्या पेटलेल्या असल्या तरी तिच्यावरही काही हालचाल नव्हती. फक्त अधूनमधून लिनोवर पहारा देणाऱ्या इटालियन पहारेकऱ्यांचा बोलण्याचा आवाज कानी पडत होता. पहारेकरी जागे असल्याने या घातपाती हैरांना आपले काम जराही आवाज होऊन देता गुपचूप उरकावे लागणार होते. योसेफ द्रोर आणि पाठोपाठ दुसऱ्या एका हैराने पाणबुड्याचा पोशाख अंगावर चढवला आणि ते पाण्यात उतरले. त्यांनी आपल्यासोबत टाइमबॉम्ब घेतले होतेच. जास्त आवाज न करता ते लिनोपाशी पोहोचले. प्रथम योसेफ द्रोरने टाइमबॉम्ब कुठे बसवायचे ती जागा निश्चित केली. लोहचुंबकांच्या सहाय्याने ते तेथे चिकटवूनही टाकले. टायमर फ्यूज म्हणून वापरायची सल्फ्युरिक ॲसिडची बाटली त्याने उलटी केली. फ्यूजचा टायमर सुरू झाला होता. तेव्हा तेथे थांबण्यात अर्थ नव्हता. ते दोघं लिनोजवळून निघून डिंगीवर आले.
डिंगी किनाऱ्याच्या दिशेने हाकायला सुरुवातही झाली. टाइमबॉम्बचा योग्य प्रकारे स्फोट होईल की नाही याचा विचार करण्यात किंवा तो पाहण्यासाठी तेथे थांबण्यातही काही अर्थ नव्हता. लवकरात लवकर मोल्फेतो गोदीच्या परिसरांतून दूर जायला हवं होतं. त्यांनी तेच केलं. टायमर फ्यूजनेही आपलं काम बरोबर केलं. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोल्फेतो गोदीचा परिसर हादरला. एस लिनोला मोठे भगदाड पडले. पाणी त्यातून वेगाने आत शिरले. लिनो एका बाजूला कलंडली, त्यात आणखी पाणी शिरले. पुरती 10 मिनिटेही झाली नसतील, लिनो रसातळाला गेली. कुणाला तिला वाचवायची संधीही मिळाली नाही. लिनो रसातळाला जात होती तेव्हा आपले 4 घातपाती हेर रोमच्या दिशेने प्रवास करत होते. इटालीतील मोल्फेतो गोदीत झालेल्या या स्फोटाचे हादरे सीरियाची राजधानी दमास्कसलाही बसले. इटालीत लिनोला आणि लिनोबरोबरच शस्त्रसाठ्यालाही जलसमाधी मिळाल्याचे ऐकून ज्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यात कर्नल फाऊद मारदामही होता. त्याच तिरीमिरीत तो सीरियाचे पंतप्रधान जामिल मारदाम यांच्या कार्यालयात गेला. तेथे स्वतःच्या किंवा जामिल मारदाम यांच्या पदाचाही मुलाहिजान बाळगता त्याने आपला राग व्यक्त केला. स्वतः लष्करी अधिकारी असल्याने लिनोतील शस्त्रास्त्रांचं महत्त्व काय हे त्याला माहीत होतेच, शिवाय कर्नल मारदाम देशभक्त अधिकारी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे त्याचा राग पंतप्रधान जामिल मारदाम यांनी सहन केला. कर्नल मारदाम जामिल यांना म्हणाला, त्या जहाजासोबत बुडालेली शस्त्रं सीरियाची आहेत, हे आम्ही इटालियन सरकारला अजून सांगितलेलं नाही. ती आपली मोठी चूक आहे. पण आता सांगून करायचे काय? जामिल यांचा प्रतिप्रश्न, करायचे काय? अजूनही वेळ गेलेली नाही. पाण्यात बुडालेल्या शस्त्रांवर आपल्याला हक्क सांगता येईल. ती परत मिळवता येतील, कर्नल मारदामने ठसक्यात उत्तर दिले. पंतप्रधान जामिल मारदाम यांनी आश्चर्याने त्याचबरोबर आदरानेही कर्नल मारदामकडे पाहिले. त्याची योजना पसंत असल्याचे पंतप्रधानांनी कर्नलला सांगितले. शिवाय या कामावर त्यानेच देखरेख करावी, अशीही गळ पंतप्रधानांनी त्याला घातली. कर्नल मारदाम स्वतःच हे काम अंगावर घेण्यास तयार होता. त्याने लागलीच हो म्हटले. कर्नल मारदामने सांगितल्याप्रमाणे आधी एक डिप्लोमॅटिक केबल इटालियन सरकारला करून लिनोतल्या शस्त्रास्त्रांवर सीरियाचा हक्क निश्चित करण्यात आला. कर्नल फाऊद मारदाम इटालीच्या मोल्फेतो बंदरात पोहोचलो. एव्हाना आपल्या मूर्खपणामुळे ही आफत ओढवलीये याची जाणीव इटालियन सरकारला झाली होती. सीरियाबरोबरचे संबंध बिघडू नयेत म्हणून इटाली सरकारने लिनोतील सामान बाहेर काढायला सुरुवातही केली होती. त्याचा कर्नल मारदामला आनंद झाला. आल्याबरोबर त्याने देखरेखीला सुरुवातही केली. त्यातून जो शस्त्रसाठा पाण्यातून बाहेर काढण्यात आला तो पाहून त्याला आणखी आनंद झाला. रायफली व इतर शस्त्रसाठा खोक्यांमधून भरल्यानंतर त्या लाकडी खोक्यांना ग्रीज चोपडण्याची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे जी खोली तुटली फुटली नाहीत त्यातील बंदुकांना पाणीच लागले नव्हते. ती सुस्थितीत होती. सीरियन सरकारच्या वतीने कर्नल मारदाम या शस्त्रसाठा पाण्याबाहेर काढण्याच्या कामावर देखरेख ठेवत असताना आणखी एक व्यक्ती स्वतंत्रपणे या कामावर लक्ष ठेवत होती. ती व्यक्ती म्हणजे एडा सेरेनी. तसे करण्यास तिला कुणी आडकाठी केली नाही की कुणी तिचा साधा संशयही घेतला नाही. शस्त्र पाण्याबाहेर काढण्याचं काम जसजसं वेगाने होऊ लागलं तसतसा एडा सेरेनीचा संतापही वाढू लागला. बुडालेल्या लिनोतला शस्त्रसाठा बाहेर काढण्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं. त्यात इटालियन सरकारने सीरियाला पूर्ण सहकार्य केलं होतं. एडा सेरेनीने त्याची माहिती देणारा गुप्त सांकेतिक संदेश शौल एविगुरना पाठवला. त्यात इटालियन सरकारने सुरक्षेची व्यवस्था चोख ठेवल्याचंही तिने सुचवलं होतं. त्यावर शौल एविगुर यांनीही सांकेतिक उत्तर पाठवलं, बंदरात हा शस्त्रसाठा नष्ट करता येणार नसेल तर भर समुद्रात तो नष्ट करण्याची तयारी करा.
शाईच्या हेरांना कामाला लागण्याची आज्ञा देणारा हा संदेश होता. शौल एविगुर यांच्या आज्ञेप्रमाणे शाईचं जाळं पुन्हा कामाला लागलं. त्यासाठी हा शस्त्रसाठा इटालीतून कधी बाहेर पडतो याची वाट पाहावी लागणार होती. पण एकूण शस्त्रसाठा बाहेर काढणे, तो व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घेणे, नोंदी ठेवणे, त्यांचा साठा करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर सोपस्कार पार पाडणे यात बराच वेळ गेला. शस्त्रसाठा अजूनही इटालीतच होता. त्यातच 15 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली. तशी औपचारिक घोषणा डेव्हिड बेनगुरियन यांनी केली. मुस्लिम अरबांमधून संतापाची लाट उसळली. दंगलींना सुरुवात झाली. सीरियासह 5 अरब राष्ट्रांनी इस्रायलवर सशस्त्र आक्रमणही केले. आता रीतसर युद्ध सुरू झाल्याने सीरियाला रायफलींची गरज होती. लिनो 8,000 रायफली घेऊन येत होतं. ते बुडाल्यानंतर त्यांतील 6,000 रायफली चांगल्या स्थितीत मिळवण्यात कर्नल फाऊद मार्दामला यश आलं होतं. या रायफली त्याला लवकरात लवकर सीरियात पोहोचविणं जरुरीचं होतं आणि नव्याने स्थापन झालेल्या इस्रायलला ते रोखणंही. शहाला आता ख्या अर्थाने रंग आला होता. खरं सांगायचं तर इटालीत राहून कर्नल फाऊद मार्दाम बेचैन झाला होता. त्याला कधी एकदा ही शस्त्र आपल्या देशात घेऊन जातो असे झाले होते. कर्नल मार्दाम आपल्या बजरंग बलीचा अवतार असता तर त्याने एकाच उडीत हा सगळा शस्त्रसाठा इटालीहून सीरियात आणलाही असता. पण त्याला ते शक्य नव्हते. सीरियापाशीही स्वतःची मालवाहू जहाजं नव्हती. इटालीतही ठिकठिकाणी चौकशा करून त्याला हवं तसं जहाज भाड्याने मिळत नव्हतं. त्यामुळे तो अगदी हतबल झाला होता. आपली ही हतबलता त्याने आपल्या हॉटेल मालकाच्या कानावर घातली. कर्नल फाऊद मार्दाम हा अनेक दिवसांपासून त्या हॉटेलात राहणारा हायप्रोफाईल गेस्ट असल्याने हॉटेल मालकाचे त्याच्याकडे विशेष लक्ष असे. दोघांत चांगली मैत्रीही झाली होती. त्या हॉटेल मालकाने त्याला 1-2 शिपिंग कंपन्यांची नावे सुचवून पाहिली. पण मार्दाम त्या कंपन्यांकडे आधीच जाऊन आला होता. तेथेही नकारघंटा वाजली होती. ते ऐकल्यावर हॉटेल मालकाने त्याला रोम येथे कार्यालय असलेल्या मेनारा शिपिंग कंपनीचे नाव सुचवले. त्यांचा पत्ताही त्याला दिला. कर्नल मार्दाम सीरियात परतायला उतावीळ झाला होता. पत्ता आपल्यापाशी ठेवून त्याने हॉटेल मालकाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी कर्नल मार्दाम रोमला पोहोचला. मेनारा शिपिंग कंपनीचा पत्ता त्याने शोधून काढला. येथे आपलं काम कितपत होईल असा दृष्ट विचार त्याच्या मनात डोकावला, पण पुढच्याच क्षणी त्याने तो उडवून लावला. शिपिंग कंपनीच्या कार्यालयात शिरल्यानंतर तो तेथल्या कंपनीच्या प्रतिनिधीला भेटला. आपली मागणी समोर ठेवली. प्रतिनिधीनेही होकार भरला. आपल्याकडे एस आर्गिरो नावाचं जहाज असल्याचं त्याने कर्नल मार्दामला सांगितलं. ते थोडं जुनं असल्याची कल्पना त्याने कर्नल मार्दामला दिली. कर्नलने तिकडे दुर्लक्ष केले. त्याला जहाज हवंच होतं. त्याने भाड्याची रक्कम अदा केली. पावती घेतली आणि परत मोल्फेतोला यायला निघाला. तो अगदी आनंदित होता. त्या आनंदात त्याचा प्रवास कधी संपला ते त्याला कळलेच नाही. आनंदात मशगूल झालेल्या कर्नलला तो कोणत्या सापळ्यात अडकलाय याची खात्री मुळी कल्पनाच नव्हती. हा सापळा लावला होता स्वतः एडा सेरेनीनेच. मेनारा शिपिंग कंपनीचं नार सुचविण्यासाठी एडानेच हॉटेल मालकाला पैसे चारले होते. त्यासाठी त्याच कंपनीची प्रतिनिधी असल्याची बतावणी तिने हॉटेल मालकापाशी केली होती. मेनारा शिपिंग कंपनीच्या कार्यालयात ज्या प्रतिनिधीशी कर्नल मार्दामने बोलणी केली होती, तो प्रतिनिधीही एडा सेरेनीचा मित्रच होता. एडा सेरेनीने कानमंत्र दिल्यामुळेच एस आग्रोसारखं जुनाट जहाज त्याने कर्नल मार्दामच्या माथी मारलं होतं. कर्नलला त्याची मुळीच कल्पना नव्हती. तो त्या सापळ्यात पुरता अडकला होता. निरुपयोगी आणि जरा जर्जर
एस. आर्गिरो त्यावेळी रोमजवळ असलेल्या सिविता बंदरात उभं होतं. त्याच्या कप्तानाला मोल्फेतो बंदरात जाण्याचा हुकूम देण्यात आला. जहाजाची थोडी डागडुजी करण्यात आली. आता ते निघण्यास तयार होते, पण त्याच वेळी जहाजावर काम करणारे 2 कर्मचारी आजारी पडले. त्यांच्या जागी 2 अनुभवी खाणाभरती कर्मचारी घेण्यात आले. जहाज निघण्यास सिद्ध झाले. हे नवे भरती झालेले 2 कर्मचारी म्हणजे शाऊल एविगूर यांनी पाठवलेले 2 हेर आहेत, याची त्यावेळी कुणालाही शंकाही आली नाही. सिविता बंदरातून निघालेलं आर्गिरो यथावकाश मोल्फेतो गोदीत पोहोचलं. त्याच्या पोटात शस्त्रास्त्रांची खोली भरण्याचं काम सुरू करण्यात आलं. ते आटोपताच आर्गिरो पुढच्या प्रवासासाठी तयार होतं. मोल्फेतो सोडून आर्गिरोने बैरूत गाठायचं होतं. आर्गिरोचे नांगर उचलले गेले. इंजिन सुरू झाली. इटालीच्या किनाऱ्यापासून ते विलग झाले. पाणी कापत आपली वाट चालू लागले. भावनावश होऊन कर्नल मारदाम एस. आर्गिरोकडे पाहत होता. थोड्या वेळाने तो परत फिरला. दमास्कसला एस. आर्गिरो बैरूतच्या दिशेने निघाल्याचा संदेश त्याने पाठवला. सिरियात परतण्यासाठी अधीर झालेला कर्नल फाऊद मारदाम विमानात बसला. इटालीहून निघालेला कर्नल मारदाम लवकरच दमास्कसला पोहोचला. एस. आरोही आपल्यामागे सुखरूप पोहोचावी अशी त्याची मनोकामना होती. तो स्वतः सिरियात पोहोचला तेव्हा तेथलं वातावरण तंग होतं. बैरूतला दंगली सुरू होत्या म्हणून आपल्याकडील शस्त्रसरंजाम घेऊन आर्गिरोला इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरात जायचं होतं. पण कर्नल मारदामची मनोकामना सहज पुरी होऊ द्यायची नाही असं नेतीने ठरवून ठेवलं होतं. इटालीचा काठ सोडून आर्गिरोने बरंच अंतर कापलं होतं. चहूकडे भूमध्य समुद्राच्या पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. ते पाणी कापत पुढे जाणाऱ्या एस. आर्गिरोची इंजिनं अचानक बंद पडली. तिचा प्रवास थांबला. इंजिनात बिघाड झालाय असं कारण आर्गिरोच्या कप्तानाला देण्यात आलं. हे कारण देणारे होते कोण? तर ऐनवेळी खाणाभरती म्हणून दाखल झालेले 2 कर्मचारी इस्रायली हेर. अर्थात कप्तानाला त्या दोघांचा संशय आला नाही. जहाजही तसेच जरा जर्जर होते. त्याने त्या दोघांना इंजिनाची दुरुस्ती करण्यास सांगितले. दुरुस्तीचं हे काम सुरू असतानाच एक मोठ्या आकाराची ट्रॉलर आर्गिरोच्या दिशेने येऊ लागली. तिची दिशा पाहता ती आर्गिरोला टक्कर देईल अशी भीती आर्गिरोच्या कप्तानाला वाटली. त्याने भोंगा वाजवून ट्रॉलरवरील लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॉलर पुढे येतच राहिला. ती अशीच पुढे येत राहून आर्गिरोला तिची टक्कर बसली तर जर कायेचं आर्गिरो रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही, असे वाटून कप्तानाची पाचावर धारण बसली. ती ट्रॉलरंजीक येऊन ठेपली. ती थोडी आणखी नजीक आल्यावर तिची इंजिनं बंद झाली. तिची दिशाही बदलली. ती आर्गिरोला समांतर उभी राहिली. 2 माणसं ट्रॉलरच्या डेकवर येऊन उभी राहिली. कॅप्टनला मोठ्या आवाजात साद घालून म्हणाली, आम्ही इजिप्त सरकारसाठी काम करतो. सरकारच्या सूचनेनुसारच आम्ही तुमच्याशी संपर्क करतोय. आर्गिरोच्या कप्तानाला आनंद झाला. इजिप्त सरकारला आर्गिरोच्या प्रवासाची माहिती सक्त हवी आहे. त्यासाठीच आमची नेमणूक केली आहे, त्या दोघांपैकी एकजण म्हणाला. कप्तानाला हे कारण पटण्याचे कारणच नव्हते. त्या दोघांकडील वायरलेस सेट त्याने पाहिले. यदाकदाचित उशीर झाला किंवा काही अडचण निर्माण झाली तर त्याचा जबाब देण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावरून निघून जाते हे पाहून त्याने त्या दोघांना आग्रोवर घेतले. आपल्या सामानसुमानासह इजिप्त सरकारचे ते तथाकथित दूत आर्गिरोवर दाखल झाले. या दोघांना आग्रोवर घेऊन कप्तानाने स्वतःची कब्र स्वतःच खोदली. ते इजिप्त सरकारचे दूत नसून इस्रायली सरकारचे दूत होते.
आपलं सोंग व्यवस्थित वठवण्यासाठी त्यांनी आपल्याकडील ट्रान्समीटर्सचे प्रदर्शन केले असले तरी आपल्या इतर सामानांतून रिव्हॉल्व्हर, बंदुका तसेच कमांडो नाईफसारखी साधनही लपवली होती. जहाजावर आल्यानंतर या दोघांनी आपले बस्तान व्यवस्थित बसवून घेतले. एकूण 4 इस्रायली हेर आता आर्गिरोवर होते. जहाजाचा आत्मा असलेल्या इंजिनावर त्यांनी नियंत्रण मिळवले होतेच. आता फक्त जहाजाच्या नियंत्रकावर नियंत्रण मिळवायचे होते. आल्या आल्या त्यांनी तसे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले असते. त्यांनी योग्य संधीची वाट पाहिली. ती वेळ येताच बंदुकांच्या धाकावर आर्गिरोवरील खलाशांना एका खोलीत बंद करून टाकले. कप्तानाच्याही मानेवर बंदुकीची नळी टोचून त्याला धमकावले. कप्तानाने कपाळाला हात लावला. हे बंदूकधारी सांगतील तेथेच त्याला जहाज न्यावे लागणार होते. एस. आर्गिरो ताब्यात आल्यानंतर सांकेतिक संदेश प्रक्षेपित करण्यात आला. हा रेडिओ संदेश तेल अविवला व्यवस्थित उकलण्यात आला. आर्गिरो आपल्या ताब्यातून सुटू नये म्हणून 2 छोट्या आकाराच्या लढाऊ नौका त्या दिशेने रवाना करण्यात आल्या. काही तासांच्या प्रवासानंतर या युद्धनौका आर्गिरोपाशी पोहोचल्या. तोपर्यंत इस्रायली हेरांनी तिच्यावरील आपली पकड अजिबात ढिली होऊ दिली नव्हती. दोन्ही इस्रायली युद्धनौका एस. आग्रोच्या 2 बाजूंना उभ्या राहिल्या. आग्रोवरील खलाशांचे 2 भाग करून त्यांना वेगवेगळ्या युद्धनौकांवर नेण्यात आले. त्यांना एकत्र ठेवलं असतं तर त्यांनी दंगा केला असता. तसं झालं असतं तर ते एक मोठं विघ्न ठरलं असतं म्हणून ही काळजी घेण्यात आली. आर्गिरोवरील शस्त्रसाठाही अर्धा दोन्ही नौकांवर नेण्यात आला. हे पाऊलही दूरदृष्टीने उचलण्यात आलं होतं. शस्त्रसाठा इस्रायलला आणायचा होता. तो एकाच नौकेत ठेवला असता व मध्ये काही दगाफटका झाला असता तर तो सर्वच साठा गमवावा लागला असता. हा साठा आपल्या पोटात भरून घेतल्यानंतर दोन्ही युद्धनौका पुढे इस्रायलच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागल्या. त्यांना आता हैफा बंदरात जायचं होतं. आर्गिरो मागे एकटाच तरंगत होतं. त्यावर तोफांचा मारा करून ते बुडवण्यात आलं. ते संपूर्णपणे बुडाल्याची खात्री झाल्यावर दोन्ही युद्धनौकांचा प्रवास सुरू झाला. त्या हैफाला सुरक्षित पोहोचल्यानंतर ऑपरेशन थीफची सांगता झाली.